ज्या वेळेस एलिया तिला म्हटला मला पाणी घेऊन ये, जाता जाता मला भाकरीचा तुकडा घेऊन ये, भाकर घेऊन ये. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तिने भाकर बनवली, एलियाचे शब्द तिने स्मरण केले, आठवलं देवाच्या लोकांनो, ते पीठ सगळं तिने काढलं असेल त्या मटक्यामधलं, मटक्यात काही शिल्लक नाहीये. तेल सगळं घेतलं असेल, त्या तेलाच्या वाटीमध्ये काहीच तेल शिल्लक नाही. भाकर बनवली आणि भाकर एलियाला देऊन गेली. पण देवाच्या लोकांनो, तिच्याकडे एक गोष्ट शिल्लक होती, ती म्हणजे देवाचं वचन. तिने देवाचं ऐकलं होतं, जे देव सांगन देवाच्या लोकांनो, की जाऊन तू भाकर बनव आणि मला घेऊन ये. संदेशाची गोष्ट ऐकणारी ती विधवा होती. आणि जर संदेशाची गोष्ट तिने ऐकली, देवाची गोष्ट तिने ऐकली, जरी देवाच्या लोकांनो तिच्या मडक्यामधलं पीठ संपलंय, तेल संपलंय, पण तिच्यामध्ये देवाचं वचन शिल्लक होतं. आणि ज्यावेळेस वचन तुमच्यामध्ये शिल्लक असतं, मटक्यामध्ये पीठ पण येतं, तेल पण येतं. तुम्हाला फक्त देवाच्या लोकांना तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलं पाहिजे. आज नंतर जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये, भले जगातली गोष्ट तुमच्याकडे कार नाहीये, बंगला नाहीये, घर नाहीये, कोणतीच गोष्ट तुमच्याकडे शिल्लक नाहीये, पण तुमच्याकडे जर देव शिल्लक आहे, देवाचं वचन शिल्लक आहे, आणि जर वचन तुमच्यामध्ये शिल्लक आहे, बंगला पण तुमच्या पाठीमागे येईल, गाडी तुमच्या पाठीमागे येईल, नोकरी तुमच्या पाठीमागे येईल, स्वर्गातल्या गोष्टी तुमच्या पाठीमागे येतील, देवदूत तुमच्या पाठीमागे येईल, देव तुमच्या पाठीमागे येईल, स्वर्ग तुमच्या अख्खा पाठीमागे उभा राहील. कारण तुमच्यामध्ये देवाचं वचन शिल्लक आहे. आणि ज्यावेळेस देवाचं वचन शिल्लक आहे, जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागे आज नंतर यायला सुरुवात करते. सगळं गेलं तरी चालेल, सगळं गेलं तरी चालेल, पण देवाच्या लोकांनो, देवाचं वचन शेवटपर्यंत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, या मंडळीच्या जीवनामध्ये कायम शिल्लक ठेवा.